महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आज होती. या निवडणुकीमध्ये मतदान सुरू होतं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये दिसून येत आहे की अकोला जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 56.16% मतदारांनी केलेलं आहे. अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये 61.95%, अमरावतीमध्ये 58.48%, औरंगाबादमध्ये 60.83% मतदान केलेलं आहे. बीडमध्ये 5 वाजेपर्यंत 60.95%, भंडारामध्ये 65.88%, बुलढाण्यामध्ये 62.84%, चंद्रपूरमध्ये 64.48%. खूप चांगल्या पद्धतीनं इथं मतदान करण्यात आलेलं आहे. अजून 1 तास बाकी आहे. फायनल आकडेवारी आपल्याला अजूनपर्यंत प्राप्त झालेली नाही आहे. तर धुळेमध्ये 59.75%, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे ती आहे 69.63%, गोंदियामध्ये 65.09%, हिंगोलीमध्ये 61.18%. खूप चांगल्या पद्धतीनं या ग्रामीण भागामध्ये मतदान झालेलं आहे. जळगावमध्ये 54.69%, जालनामध्ये 64.17%. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जी आकडे आहेत ते आपल्यासमोर आलेले आहेत आणि मतदानाची टक्केवारी आपण बघत आहोत. कोल्हापूरमध्ये संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत 67.97% मतदान झालेलं आहे. तर लातूरमध्ये 61.43% मतदान झालेलं आहे. आता शहरी भागामध्ये बघायचं झालं तर मुंबई सिटीमध्ये खूप कमी म्हणजे 49.07% मतदारांची मतदानी झालेली आहे. मुंबई सबअर्बनमध्ये 51.76%, नागपूरमध्ये 56.06%, नांदेडमध्ये 55.88% मतदान झालेलं आहे. नंदुरबारमध्ये 63.72% मतदान झालेलं आहे. नाशिकमध्ये 59.85%, धाराशिवमध्ये 58.59%, पालघरमध्ये 59.31% असं मतदान झालेलं आहे. परभणीमध्ये चांगल्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे 62.73%. पुण्यामध्ये शहरी भाग असून सुद्धा मतदान पाहिजे तेवढं झालेलं नाही. 54.09% ही 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्यासमोर येत आहे. रायगडमध्ये 61.01% मतदान झालेलं आहे. तर रत्नागिरीमध्ये 60.35% इतकाच मतदान 5 वाजेपर्यंत झालेलं आहे. सांगलीमध्ये 63.28%, सातारामध्ये 64.16%, सिंधुदुर्गमध्ये 62.06% आणि सोलापूरमध्ये 57.09% एवढं मतदान संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत झालेलं आहे. फायनल आकडेवारी अजूनसुद्धा आलेली नाही. 1 तासमध्ये अजून भरपूर मतदानामध्ये वाढ होऊ शकते असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. ठाणेमध्ये 49.76%, वर्धामध्ये 63.50%, वाशिममध्ये 57.42% आणि यवतमाळमध्ये 61.22%. 36 जिल्हे या सगळ्यांची आपण माहिती तुम्हाला दिलेली आहे. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंतची जीही आकडेवारी आहे ते तुमच्यासमोर आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.